जे प्रशिक्षण घेतलं त्यामध्ये तिसऱ्या टप्प्यातलं हे प्रशिक्षण आहे। आणि अगोदरही आपल्याला राम मंदिरात प्रशिक्षण दिलं गेलेलं होतं आणि ते पण पाण्यावरच होतं। पण या प्रशिक्षणातून अजून चांगली उजळणी झाली आणि आपण गाव पातळीवर चांगलं काम करू शकतो। कारण पाणी हे आता ऑक्सिजन झालं आहे, पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही। म्हणून कालपासून मॅडमनी सरांनी टप्प्याटप्प्याने आणि साध्या सरळ भाषेमध्ये की जी म्हणजे आपली साधी सरळ आणि गाव पातळीवर वापरणारी भाषा की सगळ्यांना आपण समजून हे पाण्याचं महत्त्व सांगू। आणि थँक्यू मॅडम की तुम्ही मास्टर ट्रेनर म्हणून आम्हाला लाभल्या। कारण मास्टर ट्रेनर जर परिपूर्ण ज्ञान घेऊन आले तर आपले तेच ज्ञान आपण गावात ओततो। म्हणून दिग्गज आमच्या यवतमाळच्या माननीय लीना मॅडम आम्हाला प्रशिक्षणार्थ लाभल्या, त्यांचे पण खूप खूप धन्यवाद। या 2 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये चांगलं ज्ञान मिळालं, पाण्याचं पुन्हा महत्त्व कळलं गेलं, पाण्यावर कसं काम करायचं, पाणी कसं काटकसरीने वापरायचं आणि त्यावर येणाऱ्या 30 वर्षामध्ये आपण काय काय म्हणजे तिथपर्यंत आपलं पाणी पुरलं पाहिजे याच्यासाठी उपाययोजना काय करायची हे सगळं परिपूर्ण माहिती आपल्याला मिळाली। त्याबद्दल प्रत्येक ट्रेनरचे मी आभारी आहो आणि असेच आम्हाला भविष्यात पण चांगले चांगले ट्रेनर लाभो आणि आमचे ट्रेनिंग पुन्हा पुन्हा उजळणी हो हीच